पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरनं धंगेकरांची आरोपांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही। पुन्हा एकदा धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोपांचा नवा बॉम्ब टाकलाय। बॉम्बे फ्लाइंग क्लबला मोहोळ यांच्या मेहरबानीमुळे तब्बल 197 कोटींचा फायदा झाल्याचा आरोप धंगेकरांनी केला। त्याचा खुलासा करण्याचं आव्हान देखील त्यांनी मोहोळ यांना दिलेलं आहे। रवींद्र धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवरील आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे। धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर आरोपांचा नवा बॉम्ब टाकलाय। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणात मुख्य लाभार्थी असलेल्या विशाल गोखले यांना मुरलीधर मोहोळ यांनी फायदा मिळवून दिल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखलेंना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही आहे। केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वीही एका प्रकरणात मोठी अनियमितता केल्याचं निदर्शनास येतंय। विशाल गोखलेंना मोहोळ यांनी खासगी जेट प्रवासासाठी उपलब्ध करून दिलं। इतकंच नाही तर मुरलीधर मोहोळ यांच्या मेहरबानीमुळे बॉम्बे फ्लाइंग क्लबला मोठा आर्थिक फायदा झाल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। त्यामुळे हवाई उड्डाण विभागाला तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। बॉम्बे फ्लाइंग क्लबकडनं एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला देय असलेल्या रकमेच्या वसुली थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजानुसार नमूद केल्याचं आढळलं। नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांच्या नुसार शुल्क आकारलं गेलं असतं, तर सुमारे एकूण थकबाकी 200 कोटींची वसुली करणं अपेक्षित होतं। मात्र मोहोळ यांच्या मेहरबानीमुळे 2.30 कोटींमध्येच तडजोड करण्यात आली। त्यामुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान झालं। क्लबनं विशाल गोखलेला खासगी जेट पाठवलं होतं। त्यामुळे विशाल गोखले मार्फत कोणत्या कामाची दलाली मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे। याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा। जैन मंदिर हेच मुक्त झालं पाहिजे। त्याच्यामध्ये जे बिल्डर लॉबी आणि ह्यांनी जो प्रताप केलाय तो प्रतापाचं पाप धुवायचं असेल ते जैन मंदिर परत त्यांना दिलं पाहिजे। तिथं बोल्डिंग झालं पाहिजे। आणि मला वाटतं की केंद्रीय मंत्री फडणवीस आपलं शिंदे साहेबांना भेटले असतील, निरोप दिला असेल आणि म्हणूनच शिंदे साहेब म्हणले की 2 दिवसात हा तोडगा निघू शकतो। जर तोडगा नाही निघाला तर मी परत त्यांची परवानगी घेईन आणि परत रस्त्यावर येईन। हा वाद नाही, फक्त जैन मंदिर त्यांनी ताब्यात दिले की ते म्हणतात दंगेकर वेळा झाला तर नक्कीच वेळा झाला, पण जैन मंदिर ज्या दिवशी ते ताब्यात देतील त्या दिवशी माझा वेळ संपलेला असेल। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी पुन्हा रवींद्र धंगेकरांना महायुतीमध्ये दंगा नको असा सल्ला दिला। त्यांच्याकडे काही पुरावे होते, त्यावरनं धंगेकर बोलले, पण आता विषय संपल्याचं शिंदेंनी सांगितलंय। महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं नाही। एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की हा वाद जो आहे तो आता मिटेल आणि महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम करू नये असं मी त्यांना सांगितलेलं आहे। तुमची भूमिका काय आहे? आता ते खडा विषय जरा थोडा बाजूला करा, असं काय वाक्य त्यांनी कुठं वापरलं? ह्याच्यामध्ये कार्यकर्ता लढणार आहे, लढत राहणार हे त्यांनी सांगितलं। रवी धंगेकर मूळचा कार्यकर्ता आहे, हे तुमच्या बरोबर बोलताना फक्त एकच की जैन मंदिर हेच मुक्त झालं पाहिजे। जैन बोर्डिंग प्रकरणावरून विरोधकांनी मोहोळ यांचा राजीनामा मागितलाय। मोहोळ यांची कंत्राटदार कंपनीसोबत भागीदारी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। मोहोळांची भागीदारी त्या कंपनीत आहे। मोहोळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये की जी कंपनीने हे जैनचे ट्रस्टची जागा घेतली त्यामध्ये त्याच्या भागीदारीतली मी गाडी वापरली हे त्यांनी सांगितलं। अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे। रवींद्र धंगेकरांचे मोहोळ यांच्यावरील आरोप अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीयेत। पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानंतरही धंगेकर माघार घ्यायला तयार नाहीत। त्यामुळं पुढच्या काही दिवसात मोहोळ विरुद्ध धंगेकर आरोपांचा हा सामना आणखी तीव्र होणार यात शंका नाही। निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।